नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे. आज नारळी पौर्णिमा. हवामान बदलाच्या टप्प्यामध्ये पारंपरिक पद्धतीचा अंदाज जर बघितला तर 30 तारखेला पूर्वा नक्षत्र लागणार आहे आणि साधारण पूर्वा आणि उत्तरा नक्षत्र हे भारतामध्ये 80 ते 90% पाऊस देणारे नक्षत्र समजले जातात. पूर्वा नक्षत्रामध्ये हवामानाची दिशा बदलण्याची शक्यता असते, तर उत्तरा नक्षत्रामध्ये स्थानिक जोरदार पाऊस पडण्याची शक्यता असते. या पार्श्वभूमीवर हवामानात बदल आता अपेक्षित आहे. कोकणातील पावसाचा जोर नारळी पौर्णिमेनंतर हळूहळू कमी होऊ लागतो. एका दिवसात नाही, हळूहळू कमी होऊ लागतो. सध्या महाराष्ट्रातील पावसाची परिस्थितीचं अवलोकन केलं तर आपल्या लक्षात येईल की जवळपास महाराष्ट्रामध्ये आज रोजी 90% पावसाची नोंद आहे. त्यामध्ये 7%ची घट कोकणामध्ये आहे, 27%ची घट मराठवाड्यामध्ये, 21%ची घट विदर्भामध्ये आणि केवळ 5%चा वाढीव प्रभाव हा मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर आहे. त्यामुळे एकूणच एक लक्षात घ्या की हवामान यावर्षीचं विचित्र आहे. पूर्णपणे एल निनोच्या प्रभावाखाली महाराष्ट्र गेलेला आहे आणि त्याचा सगळ्यात दूरगामी परिणाम हा पश्चिम महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात झालेला आहे. विदर्भामध्ये भंडारा, गोंदिया, गडचिरोली आणि यवतमाळ हे जिल्हे तसे थोड्या बऱ्या अवस्थेमध्ये आहेत. सोलापूर, बीड आणि हिंगोली या जिल्ह्याची अवस्था जास्त बिकट आहे. त्यापाठोपाठच आता आकडे वाढू लागलेत ते अमरावती, नागपूर, अकोला या जिल्ह्यांचे. त्यामुळे याही ठिकाणी परिस्थिती गंभीर होऊ शकते. सिंधुदुर्ग आणि नंदुरबार हे जिल्हे देखील सध्या गंभीर परिस्थितीतून जात आहेत. यांना गंभीर शब्द वापरण्याचं कारण या ठिकाणची पिकं करपू लागली आहेत. ते म्हणजे देशामध्ये कित्येक दिवसापासून माझं ऑब्झर्वेशन आहे की 13%च घट आहे आणि 87%च पावसाची नोंद आहे. ही मॅनमेड मिस्टेक आहे की रिॲलिटी आहे हे सांगणं कठीण आहे. आज रोजी विदर्भ, मध्य प्रदेशचा पूर्व भाग आणि कोकण सहित केरळपर्यंत पाऊस झालेला आहे. सध्या आपण बघतो पावसाचा जो प्रभाव आहे तो या भागामध्ये आहे. त्यामुळे एकूणच पावसाचं प्रमाण हा काही प्रमाणात कोकणामध्ये देखील आहे, परंतु मोठा भाग देशाचा पावसाविना आहे हे देखील विसरून चालणार नाही. ऑगस्ट महिन्याची जर एकूण आकडेवारी आपण महाराष्ट्र शासनाच्या ॲग्रिकल्चर डिपार्टमेंटची बघितली तर यामध्ये असं दिसतंय की 75 ते 100% पाऊस आणि 100% आणि त्यापेक्षा जास्त पाऊस पडणारे तालुके हे पूर्व विदर्भामध्ये आणि घाटमाथ्यावर स्पष्टपणे दिसत आहेत. बाकी विभागामध्ये मात्र आपल्याला जो पाऊस झाला आहे तो 75%, 50% आणि 25%पेक्षा कमी झाला आहे. आणि त्याच्या तालुक्यांची आपण जर संख्या बघितली तर या ठिकाणी आपल्याला 98 तालुके यामध्ये 25% सुद्धा पाऊस पडलेला नाही. 50%पेक्षा कमी पाऊस 112 तालुके आहेत. म्हणजे याची सरासरी आपण जर काढली तर 210 तालुके हे महाराष्ट्रातले जवळपास 50%पेक्षा कमी पावसाचे आहेत. आणि त्यामध्ये आणखी 75 ते 50%च्या दरम्यान पाऊस पडलेले 86 जिल्ह्याची जर आपण प्लस केलं तर 300च्या आजूबाजूला आपल्याला परिस्थिती ऑगस्टमध्ये कमी पावसाची दिसते. ही तशी चिंताजनक परिस्थिती आहे. म्हणजे ऑगस्टने महाराष्ट्राला दुष्काळाच्या आगीमध्ये लोटण्याचं काम केलेलं आहे. महाराष्ट्रातील JFS मॉडेलचा अंदाज बघूयात. विदर्भ, कोकण, पूर्व विदर्भ, कोकण, त्यानंतर 31 पासून केवळ कोकण
आणि त्यानंतर कोकणातलाही पाऊस कमी होतोय, विदर्भातील पाऊसही कमी होतोय. मात्र 4 तारखेला पूर्व विदर्भाकडे एक सिस्टम सरकण्याची शक्यता दाखवली जाते. ती विदर्भात पाऊस देऊ शकते आणि ती महाराष्ट्रावरून देखील जाऊ शकते, असा पहिला अंदाज 4, 5, 6 साठी JFSने दिला आहे. जलद गती अंदाज बघूयात. दक्षिण कोकणात पावसाची शक्यता आहे उद्या. पूर्व विदर्भात किरकोळ पावसाची परिस्थिती आहे, परंतु सध्या अजून कोकणात पावसाचा प्रभाव राहण्याची शक्यता आहे. थोडं 29ला सोलापूर, सांगली भागात पाऊस असू शकतो. पूर्व विदर्भात पाऊस असू शकतो. पण बघू पूर्व विदर्भाच्या दिशेने वातावरण सरकतंय, परंतु ते किती प्रभावीपणे सरकेल हे बघणं आवश्यक आहे. कोकणात हलक्या ते मध्यम सरी राहणार आहेत. पूर्व विदर्भात पाऊस असणार आहे. 3 तारखेपर्यंत हे वातावरण आहे. मध्य प्रदेशवर वातावरण दाखवलं जात आहे. थोडं नंदुरबार, जळगाव आणि धुळे, अमरावतीच्या काही भागात पावसाची शक्यता आहे आणि ही शक्यता थोडी 5 तारखेला देखील अमरावती, अकोल्याच्या उत्तरेला आहे. पर्यंत 6 ते 11 पुन्हा एका खंडाचा अनुभव सध्या येतोय, परंतु हे वातावरण बदलू शकतं. अशी एक अपेक्षा आहे, कारण आता हवामान बदलाचा काळ आहे. प्रत्येक दिवशी हवामानात काहीही बदल होऊ शकतो यापुढे, कारण पूर्व दिशेने वातावरण बदलणं आवश्यक आहे, कमी दाब येणं आवश्यक आहे. आणि उत्तरा नक्षत्र आणि पूर्वा नक्षत्र ही जर महाराष्ट्रात पाऊस देऊ शकले तर तीच एक शक्यता आहे. त्यानंतरच्या नक्षत्रांमध्येही पाऊस होतो, परंतु हे तसे पूर्वा आणि उत्तरा हे परतीच्या पावसाचे नक्षत्र आहेत. बघूयात किती प्रभाव पडतोय. आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बळीराजा.